विमान दुर्घटना ही घटस्फोट होती असा निष्कर्ष हा अमेरिकन इंटेलिजन्स ब्युरोनं काढला आणि त्याला भारतात मला असं वाटतं की याच्यामध्ये मान्यता दिली होती। मला याच्यात तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपली यंत्रणा तपास करते, आपली यंत्रणा त्याच्यामध्ये काम करते। आज आपल्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवायचा की बाहेरच्या, तर त्यामुळे आपल्या यंत्रणेचं काम चालू आहे। त्यांचा रिपोर्ट जेव्हा येईल त्याच्यावरती बोलणं आपल्याला संयुक्तिक होईल असं मला वाटतं। पण पहिल्यांदा जो रिपोर्ट आला होता प्राथमिक रिपोर्ट आला आहे आपला अहमदाबादच्या विमान अपघातातला दुर्घटनेतला अंतिम रिपोर्ट अजून आलेला नाही। दुसरा एक प्रश्न म्हणजे सांगलीचं विमानतळ आहे त्यासाठी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि अंबाबाई तालीम संघ यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जी काही मंडळी, मंदारजी पणसे असतील, नंतर सुहास खामकर आहेत, त्याच्यामध्ये शेरा आहे, उद्योजक श्रेयश ओळकर, पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणारे सिनियर मंडळी, या सगळ्यांना सन्मान आज या ठिकाणी होणार होता। आमचे सहकारी सैनिक अशोकजी वानकडे सुद्धा स्वतः दिल्लीवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्या कार्यक्रमाला मी आलो होतो, त्यामुळे समाजात काम करणारे या सांगलीमध्ये आलो। ज्या हेलिपॅडवरून उचलला प्रश्न आहे विमानतळाचा, त्याबद्दल काय व्हावं यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत। मी मागच्या दौऱ्यात जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही सांगितलं होतं की देशामध्ये तर राज्य सरकारने जागा द्यावी लागते। राज्य सरकारने जागा दिल्यानंतर पुढचं काम राज्य सरकार MADCच्या माध्यमातून करणार आहे। विषयामध्ये निश्चितपणे काही हालचाली सुरू आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा हे सातत्यानं त्याचा पाठपुरावाही करतायत।